27 जुलैपासून शनी वक्री होणार असल्याचे पारंपरिक वैदिक ज्योतिषात मानले जाते. या बदलाचा काही राशींवर विशेष प्रभाव पडू शकतो. तुमची रास त्यात आहे का? पुढील काळात कोणत्या राशींनी सावध राहावे आणि कोणासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात, चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी लागतो. या काळात शनी नक्षत्र गोचर, वक्री, अस्त आणि उदित स्थितीतही जातो. हिंदू पंचांगानुसार शनी 27 जुलै 2026 रोजी रात्री 1:25 वक्री होणार आहे. वक्री शनी 138 दिवसांसाठी या स्थितीत असेल, ज्याचा शुभ प्रभाव 12 पैकी काही राशींसाठी अनुकूल सिद्ध होईल. त्यातली पहिली रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीची वक्री स्थिती खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागू शकतात. नवीन संधी मिळतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. पुढची रास आहे वृषभ रास. वक्री शनी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीच्या वक्री स्थितीमुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंद असेल. पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीची वक्री अवस्था अतिशय लाभदायक सिद्ध होईल. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आयात निर्यात क्षेत्रातील व्यवसायांमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींनी नवीन प्रेम संबंधांच्या बाबतीत घाई करणे किंवा भावनिक पातळीवर मोठे निर्णय घेणे टाळावे, कारण कोणत्याही नवीन आकर्षणामुळे अतिरिक्त प्रयत्न करावे लागण्याची आणि मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रोजच्या राशी भविष्य आणि ज्योतिष विषयक माहितीसाठी राशी संकेत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.